घरात. आणि आज तू ते करून दाखवलंस. आज मला अभिमान वाटतो बाळा. आमची निवड योग्य होती. अक्षयसाठी आम्ही तुझीच निवड केलेली योग्य होती. खरंच सुखी राहा बाळा. मला सांगा, तुमच्यामध्ये कियू कोण आहे? पेशंट शुद्धीवर आल्यावर कियू कियू हेच नाव घेत होतं. माझा हाच हात धरून मला घराबाहेर काढलं आणि आज माझा हाच हात धरून मला इथे आणावं लागलं. लावून दिलं. पण आम्हाला असं वाटलं होतं की काही दिवस गेल्यानंतर सगळं काही सुरळीत होईल, पण तसं झालं नाही. मला कळलंय की अक्षय आणि कियारा अजूनही भेटतात एकमेकांना. आणि अजूनही त्या दोघांना एकमेकांबरोबर संसार करण्याची इच्छा आहे. म्हणजे आता गोष्टी तुमच्या आणि आमच्या हाताबाहेर चालल्यात. तेव्हा मला असं वाटतं की आपण आपल्या निर्णयांचा, आपल्या वागण्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. आता यापुढे आपण आपले हट्ट त्यांच्यावर लादायचे की त्यांच्या प्रेमापुढे झुकून त्यांचं ऐकायचं, हे आपण एकदा ठरवायला हवं. सॉरी. हे घरात
सावकाश हो लवकर बरा हो. अच्छा. काय इडा पिडा बाहेर ठेवा असं म्हणाले अण्णा. तुझ्याबद्दल बोलले, तूच आहेस ती इडा पिडा. तुला घराबाहेर ठेवायला पाहिजे. मग जातेस ना, बॅग बिग भरून घेऊन जातेस ना घरी. अरे घरावरून आठवलं अमृता प्रभूने. कारण मला तुझा जीव महत्वाचा होता. तू वाचावास म्हणून मला जर कोणी माझे प्राण जरी मागितले असते ना अक्षय, मी दिले असते. कारण मला फक्त तुला सुखरूप बघायचं होतं. सॉरी. बोल आहे. हो, अक्षय रिकवर होतोय. शक्ती येते त्याच्या अंगात. एकच अमृता, तू तू प्राणपणाला लावणार होतीस. तुला माहितीये अक्षय, तू बेशुद्ध होतास ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा फक्त एक आणि एकच नाव घेत होतास. क्यू 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 क्यू. शेवटी आणलं हो एकदाच क्यूला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा कुठे तुझ्या जीवात जीव आला. नाहीतर बाई, काकू काय काकू काय. अगं त्याला कळायला नको का त्याच्या बाबतीत काय काय घडलं, कसं कसं घडलं. कियारामुळे वाचला ना तो. आता तो वाचलाय तर कियाराचा पत्ताच नाहीये. मला तर बाई भीतीच वाटतेय. तुम्ही दोघं त्या दिवशी सापडत नव्हतात. आम्ही सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी आकाश पाताळ एक केलं. गेले कुठे म्हणून सगळे शोधत होतो. बापरे, तेवढ्यात नेमकी रे बाबा तुझी वाईट बातमी आली. आता आपण कियारा कुठे असं म्हणतो. तिची नको ने नेमकी काहीतरी वाईट बातमी यायला. काकू, त्याला टेन्शन येईल असे विषय का काढताय तुम्ही? लागलं का? असाच ओरडलो असतो खरोखर लागलं असतं तर. येस येस. येस काय? अक्षय, असली मस्करी परत करू नको. अरे घाबरले ना मी. अमृता, आत येऊ? ये ना भाग्यश्री. बोल, काय झालं? तुमच्या दोघांसाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? आता काय गुड न्यूज? हनीमून झालं, मंगळसूत्र झालं, आता गुड न्यूज कोणती? आता जेजुरी. जेजुरी? जेजुरी काय? भाऊजी, तुम्ही बरे व्हावेत म्हणून काकूनी नवस केला होता. तो नवस फेडायला तुम्हाला दोघांना जायचंय जोडीनी जेजुरीला. एक मिनिट, जेजुरीला आम्हाला जायचंय ना? मग तू काल असते? भाऊजी, कारण तिकडे नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. मी आणि अनंता गेलो होतो ना, तेव्हा